नमस्कार, मी मानसी आणि आज आमच्या लग्नाला मी रिलेशन म्हणत होती. आज आमच्या लग्नाला झाले आहे 3 महिने. आपलं रिलेशन कधी रिलेशन नव्हतंच आमचं, ते नंतर सांगेन मी. सो आता मी बाहेर चाललो आहोत, मी रेडी होतो मग सांगतो. आणि हे आमचे हजबंड आहे. तर मी थोडस रेडी होते, चेंज करते, थोडस लिपस्टिक रिनोव्हेट करते आणि मग सो गाईज ॲज ऑलवेज मी चुटकी वाजवून रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता आहात. माझ्या नवऱ्याला खूप घाई होती बिकॉज त्यांना काही चेंज करायचं नव्हतं काही. सो आता आम्ही निघालो आहोत. लोकेशन पण माहित नाहीये, आम्ही जस्ट बघितलं लोकेशन आणि त्या कॅफेचं प्रोनाऊन्सिएशन पण नाही करता येते मला. सो आम्ही आलेलो आहोत एस्थेटिक कॅफे मध्ये. येस, इट्स इन नाशिक. हे बघा, हे नाव आहे. एखादा ग्रंथ आहे असं वाटू राहिलं ते. बाकी किती जाड आहे, एवढं जाड. 16 पाने, 16 पान आहे ना. 16 गोळा बघा. ही बाई 100 फोटो काढून घेतले माझ्याकडून, तरी हिचं सॅटिस्फॅक्शन व्हायला नाही. ते यार आता आम्ही मस्त फोटोज काढले आहेत. मला अजून पण नावाचं प्रोनाऊन्सिएशन नाही समजलंय. बघू आता काय. तुम्ही ॲम्बियन्स बघू शकता, किती मस्त आहे, किती एस्थेटिक आहे. गाईज थोडा अँगलचा इश्यू येतोय, बिकॉज मी नवीन युट्यूबर आहे ना, थोडं मॅनेज करून घ्या. आम्ही दयाही ऑर्डर आहे. मस्त शांतता एकदम. आता मी खाते, सिरियसली बिर्याणी आहे व्हेज वाली. आता मी खाऊन बघते. मस्त. तुम्हाला कसं वाटलं सांगा. मस्त. आमचं जेवण झालेलं आहे मस्त. आता आम्ही निघालो. छान होतं, मस्त होतं. आम्ही व्हेज बिर्याणी आणि ब्राह्मणी विथ आईस्क्रीम ऑर्डर केलं. रामपुरी आईस्क्रीम, ब्राह्मणी विथ आईस्क्रीम मला वाटलं 712 रुपीज झाले आमचे. असं असं स्ट्रेट. तुम्हाला अँगल शिकवताय मोबाईलचा कसा ठेवायचा. ठीक आहे, थोडं होईल. आता आम्ही नाशिकच्या एकदम छान स्पॉटवर चाललोय. मला खूप आवडतं ते, एकदम पीसफुल ॲम्बियन्स आहे. मला मी गेल्यावर दाखवते. तुम्हाला समजलं असेल, जे नाशिकचे असतील त्यांना ऑब्विसली समजलं असेल आम्ही कुठे चाललो आहोत. आम्ही आलो आहोत बोट क्लब मध्ये. बरोबर आहे का. थोडासा
बोला आता काय बोलायचं. काहीच नाही. तोंडा घेऊन चाललो आपण. तोंड घेऊन चाललो आम्ही. काय तोंड घेऊन चाललो आम्ही. झालं आता. आम्ही आलो आहोत आता. मस्त बसतो शांततेत, थोडस मोबाईल मध्ये रील्स बघतो, थोड्याशा गप्पा मारतो, 100 रील्स बघू, 2-4 बाता करू, गोष्टी करू. बस झालं ना. म्हणणं की फक्त फोटोज काढायला येतात. तो ऑब्विस आहे ना, फोटो काढायलाच येतात लोक, एवढं छान आहे चर्चा. म्हटलं पैसा दिलाय, पैसा फोटो काढूच ना. हे अशी इथे घ्यायला आलेली आहे आणि माझा नवरा कुठे गेला तिकडे कोपऱ्यात जागा सांभाळून बसलेला आहे आमच्यासाठी. बघू शकता हा शॉक. मला एकटीला जायला लावलो जागेचं नाव सांगून. ही बाई नुसतं व्हिडिओ साठीच करते सगळं. पाहिलं पाहिलं केस आहे म्हणजे आहे. बर. माझं हे मंगळसूत्र बघू शकतात किती छान आहे ना. तुम्हाला माझं मंगळसूत्राचं कलेक्शन पण दाखवेल, तुम्हाला पाहिजे असेल तर, बघायचं असेल तर. माझ्या नवऱ्याने आत्ताच घेऊन गेलेला आहे मला जस्ट. आणि ह्या स्पेशली ह्या मंगळसूत्राचं वेगळंच आहे जरा. मी तुम्हाला जर कलेक्शन दाखवलं माझं मंगळसूत्राचं तर तेव्हा सांगितलं पर्यंत कसं करा. चालला चालला. माय गॉड. घ्या, मला वाटलं मी शूटिंग चालू केलेली आहे, चालूच नव्हतं गेलं. बर्ड बघ काय शॉट आला पाहिजे ना तो कावळ्या. कावळा. ओके चालला यार चालला. थोडा वेळ थांबला असतं. अरे पाहिलं ना तू इथं मध्ये, पाहिलं ना तू मध्ये मध्ये येते मध्ये. महाराणी सारखं बसणार आहे. महाराजा महाराणी सारखं बसू राहिले. ते लोक पाय हात वर करून काय करू राहिले. सापुताऱ्यापेक्षा इथं भारी वाटलं आहे ना. सापुताऱ्यापेक्षा बेस्ट व्ह्यू इथं वाटला मला. ते लोक काय करत होते हात वर करून. ते सूर्याला नमस्कार करत होते वाटतं. उगला पाय आता उद्या संध्याकाळी या टाइमाला. छान आजचा दिवस आमचा स्पेंड झालेला आहे. दिवस नाही म्हणलं ना, हाफ डे. इट फॉर द डे. आता आम्ही चाललो आहो. मी इथेच व्हिडिओ एंड करते आहे बिकॉज माझ्या मोबाईलमध्ये जस्ट 1% चार्जिंग आहे. सो बाय बाय. आणि इथपर्यंत आला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. एक मिनिट गाईज, ऍक्च्युली मी व्हिडिओ एंड केलं होतं बट येताना आम्ही एक गोष्ट बघितली. म्हणजे मी जे म्हणत होती की त्या कॅफेचं नाव काय, तर आम्हाला येताना म्हणजे असं नॉर्मल आम्ही बघत होतो हे कॅफे ते कॅफे, तर अचानक बघितलं हे कॅफे कोणतं आहे. तर तिथे मराठीमध्ये नाव टाकलेलं होतं आणि नंतर लक्षात आलं की हेच ते कॅफे जिथे आम्ही गेलो होतो. आणि त्या कॅफेचं नाव काय होतं, अमंडा. आणि मी खूप विचार करत होती काय नाव असेल काय नाव असेल. मला प्रनाऊन्स करता येत सिरियसली. काहीतरी वेगळंच नाव निघालं, अमंडा. ठीक आहे आता, सॉरी.